नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी एक विषय घेऊन आलेलो आहे की सी व्हरायटी GI पाईप ट्रेलिस सिस्टम आणि सी व्हरायटीची वाढ। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत की सी व्हरायटीची GI पाईपवरील ट्रेलिस सिस्टम आणि त्याची वाढ कशी झालेली आहे, किती महिन्याचा प्लॉट आहे ते मी सांगणार आहे। तर आपण विषयांतर न करता विषयावरती बोलूया। तर हा आहे GI पाईपवरील ट्रेलिस सिस्टमचा प्लॉट सी व्हरायटीचा। तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती थोडेसे बोलतो मी। तर हा आहे आपला 8 फुटी पोल, 8 फुटी बोलतोय मी। तर हे आहे प्युअर काळं क्षेत्र, काळं क्षेत्र म्हणजे भारी जमीन आपण बोलू शकतो। तर बेड उंच केलेले आहेत। आता हे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहता येत नाही, पण प्लॉटमध्ये तुम्ही याल तर तुम्ही डिटेलमध्ये ह्या बेडची उंची पाहू शकता। तर हा आहे 8 फुटी पोल आणि याच्यावरती GI पाईप वापरलेली आहे आपण। ही 1.5 इंच GI पाईप आहे, ही साईडची। आणि मधील जी शिडीचा पायंडा बोलतो आपण, आडवी जी आहे, तर ही आहे 1 इंच GI पाईप। ही आहे 1.5 इंची रनिंगची GI पाईप आणि ही आहे 1 इंच GI पाईप। आणि हा टी आहे जो आपण सावलीसाठी बनवतो, प्रत्येकी 30 फुटावरती एक टी बनवतो आपण। तर ह्याची उंची आपण 2 फूट पेक्षा 2 इंच वाढवलेली आहे, जे की आपल्या जुन्या प्लॉटमध्ये आहे 2 फूट। आणि वरची रुंदी जी आहे ती 6.5 फूट बनवलेली आहे, अगोदरच्या प्लॉटमध्ये होती ती 6 फूट। जेणेकरून शेडनेटची स्टँडर्ड साईज जी आहे ती 2 मीटर 6.56 फूट एवढी बनते। तर त्यासाठी आपण ही रुंदी वाढवलेली आहे। तर आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती बोललो, हा आहे 2 लाईनमधील अंतर आहे 10 फूट आणि 2 पोलमधलं अंतर आहे 10 फूट। तर तुम्ही इथं बघू शकता, हा एक टी आहे इथला। तर हा टी झाल्यानंतर आपण 1, 2 आणि 3 पोल सोडून आपण ह्या पोलवरती पण इथे एक टी आहे, हे तुम्ही पाहू शकता। तर आपण आता डिटेलमध्ये पाहूया सी व्हरायटी आणि त्याची वाढ। तर हे आहे सी व्हरायटीचे लावलेली रोपे आणि आपण ही लागण केलेली आहे मे मध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये। जेणेकरून शेतकरी सजेस्ट करतात की एप्रिल मे मध्ये लागण करू नका, टेम्परेचर जास्त असतं, पाण्याचं शॉर्टेज असतं, हा त्याच्यामध्ये सांगण्याचा हेतू असतो। मी पण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की एप्रिल मे मध्ये किंवा जूनच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे करू नका, का तर पावसाची कमतरता असते, त्यावेळेस ऊन जास्त असते। तर आपल्याकडे पाण्याचा सोर्स होता त्यामुळं आणि बाकी गोष्टी अवेलेबल होत्या, त्यामुळे आपण मे फर्स्ट वीकमध्ये हे सी व्हरायटीची रोपं लावलेली होती। तर आपण डेक्कन एक्झॉटिक्समधून रोपं आणलेली होती आणि ही स्टँडर्ड रोपं आपण लावलेली आहेत। तर तुम्ही पाहू शकता, हा 4.5 महिन्याचा प्लॉट आहे। तुम्ही जर मे, जून, जुलै आणि ऑगस्ट हे 4 महिने झाले आणि आज हा चालू आहे तो सप्टेंबर महिना आणि आज तारीख आहे 21 सप्टेंबर। तर 4 महिने आणि एक 15 दिवसाचा, फर्स्ट वीक झाल्यानंतर मे मध्ये लावलेला होता, तर एक 15 दिवसाचा प्लॉट आहे। तर तुम्ही पाहू शकता याची वाढ। तर ऑलमोस्ट प्रत्येक झाड हे आपल्याला पाईपमधून बाहेर पडलेलं दिसतंय, जसं की तुम्ही प्लेटमधून पडलेलं बोलू शकता। तर त्या टाईपमध्ये हे बाहेर आलेलं आहे आणि हे आहे त्याची वाढ म्हणजे तुम्ही बघू शकता 4.5 महिन्यामध्ये प्रत्येक ऑलमोस्ट प्रत्येक झाडाला कळ्या लागलेल्या आहेत। तुम्ही इथं पाहू शकता। तर हे जे झाड आहे, ह्या झाडावरती 2 झाडं आहेत, तर एका झाडाला 4 कळ्या आणि दुसऱ्या झाडाला 1 कळी, इथं ह्या झाडाला 2 कळ्या, अशा प्रत्येक झाडाला कळ्या सेट झालेल्या आहेत। 4.5 महिन्यामध्ये कळ्या लागलेल्या आहेत। अजून एक 15 दिवसामध्ये ह्याचं फ्रुटिंग बऱ्यापैकी होईल, मी फ्रूट पण दाखवतो तुम्हाला। तर 5 महिन्यामध्ये फ्रुटिंग चालू झालेलं आहे स्टंपमधून। आणि जे मदर प्लांट जे आहे ते स्ट्रॉंग असल्यामुळं, ह्याचं प्रत्येक मदर प्लांटला कळी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता प्रत्येक मदर प्लांटला कळी आलेले आहे, कुठं 2-2 कळी आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। इकडं पण पाहू शकता तुम्ही, इथं फ्रूट बनलेलं आहे। हे 4.5 महिन्यामध्ये सी व्हरायटीचं फ्रूट बनलेलं आहे। तर फ्रूटची साईज सुद्धा तुम्ही, जो शेतकरी आहे स्वतः त्याला समजतं की हे काढून टाकायचं, हे थोडंसं सुकल्यानंतर काढून टाकायचं, ऑटोमॅटिक गळतं, नाही काढलं तरी चालतं। तर हे सी व्हरायटी ओळखायचं कसं? तर ह्या ज्या पाकळ्या आहेत सी व्हरायटीच्या, ह्या उलट्या झालेल्या असतात, उलट्या पकाची कोंबडी, त्या प्रकारे लक्षात ठेवायचं। आणि हा सी व्हरायटीचा फ्रूट आहे असं
ओळखायचं. ह्या पूर्णपणे कळ्या उलट्या होतात. जसं हे फ्रूटची साईज वाढेल तशी ह्या फ्रूटच्या कळ्या उलट्या होतात. बघा पलीकडून तुम्ही इथं तुम्हाला कळ्यासुद्धा दिसतात. प्रत्येक मदर प्लांटला 2-2 कळ्या आहेत. हे तुम्ही बघू शकता. याची तुम्ही वाढ बघू शकता. आता मी वाढ वरती दाखवतो. तर हे जिथं बेंड झाला हे आपलं एकच आपलं टार्गेट आहे की हे जिथं बेंड होतोय इथं फुटवे बघा. हा पूर्ण पोलमधून हा बघितला तुम्ही स्टंप पोलमधून पाईपवरती जाऊन पोलवरून पाईपवरती जाऊन पाईपवरून खाली साधारण 5 फूट 4 फूट 4.5 फूट 3 फूट असे सगळ्या ह्याचा फुटवा झालेला आहे. आणि इथं बेंड पडल्यामुळे जो आपल्याला पाहिजे असा आपण ही मॅनेजमेंट करायचं आहे GI पाईप ट्रेलिसमध्ये की हा बेंड पडल्यामुळे इथं फुटवे बघा किती निघाले. हे दिसत आहेत तुम्हाला 1 2 पलीकडे 3 4 5 6 7 8 असे साधारण 8 9 10 असे 9 10 फुटवे एका ह्याच्यावरून स्टंपवरून निघाले आहेत. तर एका प्लॅनच्या 10 ब्रँचेस आता इथून पुढं होणार आहेत. तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ ज्यामध्ये मी सी व्हरायटी त्याची GI पाईपवर ट्रेलिस सिस्टम आणि त्याची वाढ आणि त्याची फ्रुटिंग स्टेज हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तर बरेच शेतकरी मला विचारतात फ्रुटिंग कधी येतं. तर फ्रुटिंग आपलं जे आपण लागण कधी करतो मृग नक्षत्रातला पहिला पाऊस पडला आणि त्याच्या त्या रोपांची अंघोळ झाली तर तिथून पुढं फळे लागण्यास सुरुवात होते. मग तो तुमचा प्लॉट किती मॅच्युअर आणि त्याचे स्टंप किती मॅच्युअर आहेत याच्यावरती अवलंबून असते की तुमचं फ्रुटिंग कधी येणार आणि किती महिन्यानंतर तुमच्या झाडाला फ्रुटिंग चालू होणार. हे बघा तुम्ही इथे 2 कळ्या बघू शकता. प्रत्येक स्टंपला कळ्या आहेत फुटवा आहे एकदम सुंदर अशी वाढ झालेली आहे. हे पाहू शकता. तर हा माझा होता प्रयत्न शेतकऱ्यांना सी व्हरायटी आणि जम्बो व्हरायटी बद्दल GI पाईप ट्रेलिस सिस्टम दाखवण्यासाठी. मी पूर्वी केलेले आहेत व्हिडिओ जम्बो व्हरायटी GI पाईप ट्रेलिस सिस्टमचे आणि येणार एक व्हिडिओ मी बनवणार आहोत. तर तो आहे GI पाईपवरील ट्रेलिस सिस्टममधील GI पाईप ट्रेलिस सिस्टममधील जम्बो आणि सी व्हरायटी एका शेजारी एक आपण दोन्ही प्लॉट लावलेले आहेत. एकाच लाईनला काही अंतर सोडून लावले आहे. तर तुम्ही फरक त्याची वाढ हे दोन्ही बघू शकता. तर बघत राहा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा पण व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जी खरी आणि गरजेची माहिती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.